स्कॅल्पिंग म्हणजे काय, किती टाइम फ्रेम वरती आपण स्कॅल्पिंग वापरायची, त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे काय गोष्टी बघायची जेणेकरून आपण प्रॉफिटेबल राहू, ओके, स्टॉप लॉसेस कसे घ्यायचे, आणि फायनली एक स्ट्रॅटेजी आपली ओव्हर लेवलवर स्ट्रॅटेजी लेवलवरती आपण कसली स्ट्रॅटेजी आपण क्रिएट करायची, किंवा माझी एक स्ट्रॅटेजी जी आहे तुम्हाला शेअर करणार आहे ती कसली आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. सो एक छोटासा क्रॅश कोर्स तुम्ही म्हणू शकता, जे मार्केटमध्ये स्पेसिफिकली जे नवीन लोक आहेत, ते इव्हन जे लॉस मेकिंग लोक आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघितला तरी मला वाटतं की तुमच्यातले जास्तीत जास्त लोक या व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॉफिटेबल होणार म्हणजे होणारच. एनिवेज मित्रांनो, पहिले तर माझं इंट्रोडक्शन करतो. जे मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल, एक मात्र गोष्ट सध्या मी चालवते आहे, माझी वेबिनार सिरीज. लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा. 24 तासाचा वेळ द्या, तुम्ही रिप्लाय करतील. ऑफर काय दिली आहे ती पण नीट वाचून घ्या, नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. माझी टीम तुम्हाला एक 24 तासात रिप्लाय करेल एकदा तुम्ही डिटेल्स पाठवल्यावरती. माझ्याकडे सध्या तरी कुठलेही मी पेड कोर्सेस चालवत नाही, एक मात्र ही गोष्ट चालवतोय. सो स्कॅल्पिंग म्हणजे काय, ओके, स्कॅल्पिंग म्हणजे आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रॉफिट बनून बाहेर पडावं. आता कमीत कमी वेळ किती, तो असू शकतो मे बी 10 सेकंड, 15 मिनिटं किंवा 1 तास किंवा दिवसभराची इंट्राडे ट्रेडिंग. ओके, नॉर्मली मार्केटचे 6 ते 7.5 तास मार्केट आपलं ओपन असतं, पण त्याच्यामध्ये मी तर म्हणेन जास्तीत जास्त एक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 1 तास लागू शकतो, पण कमीत कमी मे बी इव्हन 1 ते 2 सेकंडामध्ये पण आपण बाहेर पडू शकतो. त्याला म्हणतो आपण स्कॅल्पिंग. आता जर आपल्याला 1 ते 2 मिनिटांमध्ये जर आपल्याला बाहेर पडायचं असेल किंवा काही सेकंडामध्ये आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण टाइम फ्रेम कुठली वापरू. टाइम फ्रेम जर आपल्याला बघायची असेल तर टाइम फ्रेम बघा, ह्याला म्हणतो आपण टाइम फ्रेम. सो टाइम फ्रेम मिनिट्स पासून, आवर पासून, डे पासून, वीक पासून, मंथ पर्यंत आणि इव्हन इयर पण असतात. कस्टमाइज केले की तुम्हाला त्याप्रमाणे गोष्टी होतात. ओके, पण स्कॅल्पिंगसाठी, स्पेसिफिकली स्कॅल्पिंगसाठी आपण वापरतो एंट्रीसाठी 1 मिनिट चार्ट्स. ओके, एंट्रीसाठी 1 मिनिट, एंट्री एक्झिटचे डिसिजन ऍक्च्युअली घेण्यासाठी 1 मिनिट चार्ट. पण ओव्हरऑल ब्रॉडर मार्केट कुठे चाललंय शॉर्ट टर्म मध्ये, म्हणजे त्या तासामध्ये मार्केट कुठे जाईल, तर त्यासाठी आपण ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी वापरू शकतो 5 मिनिट्स आणि 15 मिनिट चार्ट्स. ओके, सो मी एनिवेज हे जर दाखवेन तुम्हाला एक्झाम्पल, पण आपल्याला स्कॅल्पिंग जर करायची असेल तुम्हाला मिनिट चार्ट वरती एंट्रीज आणि एक्झिट तुमचे फायनल डिसाईड करायला लागतील. ओव्हरव्ह्यू साठी 5 आणि 15 मिनिट चार्ट्स आपण ठेवू शकतो. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पण आपल्याला कुठलाही ट्रेड घ्यायचा असेल, ओके, पहिला तर आपला ट्रेड प्लॅन एक्झॅक्टली जो आहे तो रेडी असला पाहिजे. ऑलराईट, ट्रेड प्लॅन तुम्ही बनवून ठेवा की मला हा ठराविक सेटअप मध्येच मी काम करणार आहे. सेटअप म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये की लोक म्हणणार की काय मी डबल बॉटम काइंड ऑफ सेटअप मध्ये मी काम करेन. काही लोक म्हणणार की बाबा मी जेव्हा पडत असलेल्या मार्केट जेव्हा ट्रेंड चेंज होऊन बाहेर पडेल तेव्हा मी बाहेर पडेन. काही लोक म्हणणार की मी इनव्हर्स हेड अँड शोल्डर बनल्यावरती बाहेर पडेन. ओके, ह्याला म्हणतो आपण सेटअप. असे तुम्ही मॅक्सिमम, मी म्हणेन ओके, मिनिमम एक तर असलाच पाहिजे, पण मॅक्सिमम 3 सेटअप्स वरतीच फोकस करा. ओके, ह्याच्या बाहेर जाऊ नका. कुठलाही तुम्हाला आवडेल ते 3 सेटअप्स वरती तुम्ही फोकस करा. ओके, सो ह्याच्याने काय होणार की कमीत कमी सेटअप आपण जेवढे वापरू तेवढं आपली प्रोबॅबिलिटी ट्रेडिंगची आपल्याला बनायला सुरू होईल. आणि जेव्हा पण स्टेप 1 इज आपल्याला हे सेटअप तुम्ही आयडेंटिफाय करा. स्टेप 2, मार्केटवरती जेव्हा पण दिसतील तुम्हाला हे असे सेटअप्स, तेव्हा त्याच्यामध्ये ट्रेड घ्या. आणि स्टेप 3, जेव्हा पण तुमचा टार्गेट आल्यावरती किंवा स्टॉप लॉस आल्यावरती तुम्ही ते ट्रेड क्लोज करून टाका. ह्या 3 स्टेप्स तुम्हाला सातत्याने मार्केटमध्ये तुम्हाला करायला लागतील. ओके, आयडेंटिफाईंग ठराविक सेटअप. ह्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचे म्हणजे आता हा सेटअप झाला. सेटअप म्हणजे काय की आपल्याला सांगतो की इकडे मला ट्रेड घ्यायचा आहे. ओके, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट मित्रांनो, हे सेटअप्स आहेत ना, इव्हन डाऊन मार्केटमध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल हा ट्रेंड डाऊन आहे, राईट, इकडे पण दिसतोय, पण बरंच मार्केटचा ट्रेंड डाऊन झालेला आहे. सो मार्केटचा ट्रेंड डाऊन असताना पण तुम्हाला हे सेटअप दिसत राहणार. ओके, म्हणून आपल्याला सर्वात महत्वाचं ह्याच्यानंतर आयडेंटिफाय, पहिलं सेटअप मध्ये जायच्या आधी पण आयडेंटिफाय करायचं की मार्केटचा ट्रेंड कसं चाललंय. ट्रेंड म्हणजे काय बघा, मार्केट 3 दिशेने जाऊ शकतो. एक तर मार्केट म्हणून की अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, याला आपण म्हणतो साइडवेज ट्रेंड. ह्याच्यात पैसा बनत नाही. सो आपल्याला हा ट्रेंड अवॉइड करायचा आहे. सेकंड ट्रेंड आहे म्हणजे ओव्हरऑल आपला रायझिंग ट्रेंड, अप डाऊन, अप डाऊन. याचा अर्थ काय म्हणजे हायर लो, हायर लो, हायर हाय, हायर हाय. हे जेव्हा बनलं की आपल्याला ह्याच्या मधल्या ट्रेंडमध्ये जर आपल्याला हा वाला सेटअप जे पण घ्यायचे असतील तेव्हा आपल्याला लॉंग साईडचे ट्रेड्स मारायचे.
सिमिलरली आपल्याला जर वाटतंय की डाऊन साईडला आपल्याला जर यायचं असेल, ओके, डाऊन अप, सो याच्यामध्ये काय म्हणतंय, लोअर हाय, सिमिलरली लोअर लो. आता ह्या टाईपच्या ट्रेडमध्ये जर मला शॉर्टिंग करायची असेल तर मी शॉर्टिंग टाईपच्या सेटअप्स मध्ये मी काम करेन. सो मार्केटचा ट्रेंड, हे 3 महत्वाचे ट्रेंड तुम्हाला पहिले तर आयडेंटिफाय करता आले पाहिजे की मार्केटचा ट्रेंड काय. ओके, ट्रेंडच्या प्रमाणे आपण हे सेटअप डिसाईड करणार की मी या सेटअपला, कुठल्या सेटअपला या मार्केटमध्ये वापरू. ओके, पावसात आपण छत्री वापरणार, राईट, थंडीत आपण काय म्हणणार, स्वेटर वापरणार, गरमीत आपण मे बी काय घालणारच नाही. ओके, किंवा बनियन घालू किंवा लाईट क्लोज करू. सो डिपेंडिंग मार्केटचं वातावरण कसं आहे त्याप्रमाणे आपले शस्त्र जे आहेत ते ठराविक शस्त्र आहेत ते आपण वापरायचे. ओके, ह्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये आपण फर्दर काही इंडिकेटर्स पण ऍड करू शकतो. ओके, नॉर्मली मी चार्टवरती 200 मुव्हिंग एव्हरेज ठेवतो. ओके, आपण 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ठेवू शकतो आणि व्हीवॅपचा इंडिकेटर आपण लावू शकतो. आता मी नॉर्मल इंडेक्सचा चार्ट लावल्यावर इथे व्हीवॅप येऊ शकत नाही, पण व्हीवॅपचा इंडिकेटर आपण लावू शकतो. ओके, पण प्युअर इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करायची नाही आपल्याला. सो म्हणणं म्हणजे इंडिकेटर कशाला, हे इंडिकेटर्स मित्रांनो हे ऍक्च्युअली परत आपल्याला ट्रेंड दाखवण्यात, अजून कन्फर्म करायला ट्रेंड दाखवण्यात मदत करतात. ओके, जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगायला गेलो की आपल्याला आता मला ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये ट्रेड करायचंय. ऑलराईट, तर इकडे मी म्हणणार अरे वा छानपैकी इकडे मला हा सेटअप दिसतोय. ऑलराईट, मस्तपैकी तेजीचा सेटअप दिसतोय, इकडे डबल बॉटम फॉर्मेशन दिसतोय आणि इकडनं हा बाहेर पडतोय. या कॅन्डलला मी बाय करू का? पण मी या कॅन्डलला बाय नाही करणार, कारण हा सध्या हा सेटअप ओके मला या ट्रेंड, या पर्टिक्युलर मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे. सो इन अदर वर्ड, जेव्हा मला एक बुलिश सेटअप एका 200 मुव्हिंग एव्हरेजच्या खाली दिसत असेल, आयडियली मी त्याला अवॉइड करणार. परत लक्षात ठेवा, ते इंडिकेटर्स फक्त आपल्याला ट्रेंड दाखवण्यास मदत करतात. ओके, सो अगेन हे से ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर्स आहे. सो आपल्याला त्यामध्ये ट्रेंड जी आपल्या दिशा दाखवण्यासाठी आपण ते वापर करायचा, ना की ट्रेड एक्झिक्युशनसाठी. मग ट्रेड एक्झिक्युशनसाठी आपण काय वापर करणार? ट्रेड एक्झिक्युशनसाठी आपण वापर करणार प्युअरली हे कॅन्डलस्टिक्स 1 मिनिट चार्टवरती. ही बुलिश कॅन्डलस्टिक, ही बेरिश कॅन्डलस्टिक, ही बुलिश कॅन्डलस्टिक अँड सो ऑन. ओके, त्याच्याशिवाय कॅन्डलस्टिक आपल्याशी जे बोलतात, सांगतात ऍक्च्युली तो ते आपल्याला काही सेकंदांनी किंवा काही मिनिटांनी आपला तो ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर सांगतात. ओके, मुव्हिंग एव्हरेज एक्सेट्रा, कारण त्यांच्यावरती हे बेस्ड आहे. सो त्यामुळे आपली अनालिसिस जी असली पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की स्कॅल्पिंगमध्ये जेवढी फास्ट तुम्हाला अनालिसिस करता येईल, जेवढं दुसऱ्याच्या आधी आपल्याला कळेल की इकडनं मार्केट फिरू शकतं किंवा हे मार्केट ट्रेंडिंग राहणार आहे कंटिन्युअसली, तर आपण पैसा बनवू शकतो. सो त्यामुळे आपली प्युअरली जी अनालिसिस आहे ही आपली अनालिसिस बेस्ड असली पाहिजे. प्युअरली म्हणजे प्युअरली आपली प्राइस ऍक्शन वरती, याला आपण म्हणतो. ओके, सो आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. ओके, त्याच्या आधी परत पहिले एक्झाम्पल एक दाखवून टाकतो तुम्हाला. सो लेट्स से बँक निफ्टी आहे. ऑलराईट, बँक निफ्टीचा चार्ट आहे. इकडे मी 200 मुव्हिंग एव्हरेज टाकतो. ओके, चार्टवरती. इकडे पाहिजे तर तुम्ही अजून ऍडिशनल 200 मुव्हिंग एव्हरेज इथे आलेला आहे. आणि पाहिजे तर तुम्हाला इकडे मी अजून इंडिकेटर पाहिजे तर मी म्हणेन की लेट्स से आपण आपला सुपर ट्रेंड इंडिकेटर टाकूया. ओके, जस्ट 2 एक्झाम्पल. सुपर ट्रेंड इंडिकेटर टाकलेला आहे मी. सो मी आता म्हणणार की चला हे इंडिकेटर मी ह्याच्या बेसिसवरती बाय किंवा सेल करणार नाही, पण हे मला दिशा दर्शवतं की मार्केटची दिशा सध्या काय. ओके, सो आपण हे प्ले आउट करूया. सो इकडे आपण आता बघू शकतो की मार्केटमध्ये आता हा सेल इंडिकेटर दाखवतोय. ओके, पण ह्याच्याबरोबर ट्रेंड अनालिसिस आपण आपली करायची. ट्रेंड अनालिसिस करायची की बाबा काय चालू आहे. ऑलराईट, सो मार्केट इकडनं वर गेलेलं होतं, खाली आलेलं होतं, परत वर गेलेलं होतं, पण आता समहाव इकडे हा डबल टॉप बनवून आता खालच्या बाजूनी यायला लागलेला आहे. ओके, खालच्या बाजूनी यायला लागलेला आहे, खालच्या बाजूनी येतोय. सो ट्रेंड आता प्युअरली डाऊन ट्रेंड मध्ये आता गेलेला आहे. ओके, प्युअरली हा ट्रेंड जो आहे डाऊन ट्रेंड मध्ये गेलेला आहे. आता डाऊन ट्रेंड मध्ये गेल्यावरती आता मला वाट बघायची परत अप ट्रेंड साठी. आता हा म्हणतोय की अच्छा इकडनं परत युटर्न मारलाय त्यांनी, राईट, इकडनं परत त्यांनी युटर्न मारलाय. युटर्न मारून आता मी म्हणेन की आता नेक्स्ट टाइम आता परत खाली जेव्हा येईल तेव्हा मी इकडे एंट्री मारायचा मी प्रयत्न करेन, समवेर इकडे कुठल्या तरी या झोन मध्ये. ओके, सो आता आपण वाट बघूया मार्केटचं. मार्केट आपल्या लेवलला आलेलं आहे. आपण म्हणू शकतो की ओके लेट मी जस्ट बाय. इथे मी माझ्या लेवलला इकडे माझ्या आल्यावर आहे, इकडे मी बाय करतोय. बाय केल्यावरती आता बघू शकतो मार्केट परत आपल्या खालच्या लोअर लेवलला आलं, पण आपले स्टॉप लॉसेस क्लिअर कधी डिफाईन्ड असणार की बाबा ह्या झोनच्या जर खाली गेलं, ओके ह्या झोनच्या जर खाली गेला तर मी स्टॉप लॉस हिट करणार. ओके, आता हे माझं फेल का होत आहे. ओके, नो फेल सांगेल. ओके, हे स्टॉप नो फेल. ओके, सो हे अशा प्रकारे हे स्टॉप लॉसेस इकडे आपल्या बघायचं. इकडे आपले भले ते इकडे आला खाली, पण खालचा ह्या स्टॉप लॉस हिट झाला नाही.
ऑलराईट. आणि इकडनं आता मार्केट फास्ट. आता मी तुम्हाला फक्त 15 मिनिट चार्टवर ते बॅक टेस्टिंग करून दाखवतोय, पण एक लॉजिक सिंपल तुम्हाला लॉजिक दाखवतोय कशा प्रकारे आपल्याला ट्रेंड समजता येतात. ऑलराईट. सो ह्याच्यामध्ये सिंपल भाषेमध्ये आपल्याला हे मोठ्या मूव्ह समजल्या पाहिजे की कंटिन्युअसली हा अपर ट्रेंड चालू आहे की डाऊन ट्रेंड चालू आहे. डाऊन ट्रेंड म्हणून अप ट्रेंड जर होत असेल, अप ट्रेंडच्या पहिल्या फॉल मध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. लक्षात ठेवा, परत महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या फॉल मध्ये सिंपल भाषेमध्ये एन काढायचा आहे. एन जेव्हा हा जो नेक्स्ट एन आहे हा जो आहे ह्याच्या खालच्या पेक्षा वरच्या लेवलला असेल. ओके. परत जरा क्लिअर करून दाखवतो, तुम्हाला एकदम कन्फर्मेशन दाखवतो. मेजर डाऊन ट्रेंड आला, डाऊन ट्रेंड नंतर एक एन बनला. ओके. पहिल्या ह्याच्यावरती बाय नाही करायचं आहे. सेकंड ह्याच्यावरती आपल्याला बघायचं की इकडनं युटर्न मारतोय का, इकडनं जिकडनं युटर्न मारतोय आपल्याला ह्या एंट्रीला घ्यायचं आहे. स्टॉप लॉसेस आपली ह्या लेवलच्या खाली असणार आहे. ओके. हे सेम थिंग इकडे गोष्ट झालेली आहे. ओके. मेजर हा इकडे फॉल आलेला होता, मेजर फॉल नंतर मेजर राईज आलेली होती, राईज नंतर मेजर फॉल आलेला होता, आणि ह्या पहिल्या फॉल मध्ये मी इकडे एंट्री घेतल्यावरती मस्तपैकी इकडे आपल्याला प्रॉफिट बनायला लागलेलं आहे. ओके. जसं इकडे सॅम्पल टेस्टिंगच्या हिशोबाने दिसतोय आपल्याला. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला हे सेटअप जरी तुम्ही फॉलो केले, जिकडे हे एन फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवतोय, तरी पण छानपैकी पैसा बनणार. फक्त आपल्याला कळलं, आणि प्रिफरेबली पहिल्या पीकवरतीच आपल्याला घ्यायचंय. ओके. मे बी आता बरेचदा मे बी इकडे स्टॉप लॉसही होऊ शकतो, पण स्टॉप लॉसचे आपले लेवल्स डिफाईन असल्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही.